बात केरल की करेंगे। केरल की वायनाड सीट पर लोकसभा उपचुनाव है। यहां से आपको बता दें कि प्रियंका गांधी खाली सीट के लिए चुनाव लड़ रही हैं और यहीं से एलडीएफ पार्टी उम्मीदवार सत्यन मोकेरी वायनाड सीट से चुनाव लड़ रही हैं। दरअसल मोकेरी कहते हैं कि भारत में इंदिरा गांधी, राहुल गांधी और इसी के साथ ही के करुणाकरन जैसे दिग्गजों को हराने का इतिहास रहा है। वोटर जानते हैं कि उन्हें हर चुनाव में क्या करना है। इस बार वो फैसला करेंगे कि उन्हें क्या करना है। दिखाते हैं आपको। वायनाड में उपचुनाव से 2 हफ्ते पहले सीपीआई के दिग्गज नेता सत्यन मोकेरी आत्मविश्वास से भरे हुए हैं। लेफ्ट फ्रंट कांग्रेस के पारंपरिक गढ़ को छीनने की कोशिश कर रहा है। वहीं मोकेरी का प्लान जिले के लोगों पर असर डालने वाले मुद्दों पर चुनाव लड़ने का है। सत्यन मोकेरी का दावा है कि वे इस इलाके को अच्छी तरह जानते हैं। किसान सभा के लिए काम करने का उनका लंबा अनुभव उन्हें कृषि मुद्दों की समझ देता है। साथ ही उन्हें अपनी मुख्य प्रतिद्वंदी प्रियंका गांधी की साख पर भी सवाल उठाने का मौका देता है। प्रियंका गांधी സ്ഥാനാർത്ഥി എന്ന നിലയ്ക്ക് എനിക്ക് പരസ്പരം ബഹുമാനമുള്ളതാണ്. അവർ ദേശീയ നേതാവാണ്. എന്താ പൊളിറ്റിക്സ് പറയാത്തത്? എന്റെ വയനാട് പാർലമെന്റ് നിയോജകമണ്ഡലത്തിലെ പ്രശ്നങ്ങൾ എന്തുകൊണ്ട് ഇതുവരെ ടേക്കപ്പ് ചെയ്തില്ല? ചൂരൽമല വിഷയം വന്നപ്പോൾ എവിടെ എന്ത് പറ്റിയില്ല? എന്ത് ചെയ്യും നിങ്ങൾ ഇവിടെ? അത് പറയണം. പൊളിറ്റിക്കലായ ഡിബേറ്റ് വരട്ടെ. അല്ലെങ്കിൽ അതിന്റെ ചരിത്രവും കാര്യങ്ങളും സ്വന്തം കാര്യങ്ങളൊക്കെ പറഞ്ഞുകൊണ്ട് അതൊരു മത്സരമില്ലല്ലോ. मोकेरी नदापुरम विधानसभा सीट से 3 बार विधायक रहे हैं। नामांकन दाखिल करने के एक दिन बाद मोकेरी ने वोटरों से बातचीत की। इनमें हरित कर्मा सेना के कुछ वॉलंटियर भी शामिल थे। वोटरों से उनकी अपील में वोट मांगना शामिल नहीं है, बल्कि उन्होंने उन्हें भरोसा दिया कि उनके पास एक ऐसा सांसद होगा जो हमेशा उनके इलाके में मौजूद रहेगा। ഒരു അതൃപ്തി ജനങ്ങളിലിടയിലുണ്ട്. ജനങ്ങൾക്ക് മുന്നോട്ട് പോകണമെങ്കിൽ അവർ തെരഞ്ഞെടുക്കപ്പെടുന്ന ജനപ്രതിനിധി അവരുടെ വിഷയങ്ങളോട് ഒപ്പം ഉണ്ടാകണം. പക്ഷെ അതില്ല. അതാണ് ഇവിടെ ഉണ്ടായിട്ടുള്ള അവസ്ഥ. അത് LDFന്റെ ഒരു പ്രതിനിധി ഉണ്ടാകുമ്പോൾ അത് മാറ്റം. ജനങ്ങളോടൊപ്പം നിൽക്കുന്ന ഒരു MP ആയി മാറാൻ എനിക്ക് യാതൊരു പ്രയാസം ഉണ്ടാവില്ല. കാരണം ഞാൻ എൻ്റെ ജീവിത അനുഭവം അങ്ങനെയാണ്. MLA ആയിരുന്നപ്പോൾ 3 ടേമിലും അങ്ങനെയാണ്. ആ രൂപത്തിൽ പ്രവർത്തിക്കും. അത് ജനങ്ങളോട് പറയുമ്പോൾ ജനങ്ങളത് കേൾക്കുന്നുണ്ട്. അത് ശരിയാണെന്ന് പറയുന്നുണ്ട്. ഇപ്പം ജയിച്ചു കഴിഞ്ഞാൽ ഉടനെ പോവുക, വല്ലപ്പോഴും വരിക, അങ്ങനെയൊന്നും എൻ്റെ ഭാഗത്തുണ്ടാവില്ല. मोकेरी में वायनाड के सांसद के तौर पर राहुल गांधी के काम पर भी सवाल उठाए। उनका कहना है कि वायनाड के लोगों को बहुत तकलीफ हुई है, क्योंकि संसद में उनकी आवाज उठाने वाला कोई नहीं था। ഒരക്ഷരം വയനാട് പാർലമെന്റ് നിയോജകമണ്ഡലത്തിൽ അകത്തെ ജനപ്രതിനിധി എന്ന നിലയ്ക്ക് ഈ മേഖലയിലെ കർഷകരുടെ വിഷയം പറഞ്ഞിട്ടില്ല. ചൂരൽമല അതിദാരുണമായ ദുരന്തമുണ്ടായത്. ആ ദുരന്തത്തിൽപ്പെട്ട ആളുകൾ അനാഥരായി എന്ന് പറഞ്ഞു കഴിഞ്ഞാൽ ജനങ്ങൾ കൂടെ ഇല്ലാത്തതല്ല, രാഷ്ട്രീയ പാർട്ടികളും കേരള ഗവൺമെന്റ് ഇല്ലാത്തതല്ല. അവർ തെരഞ്ഞെടുത്ത ഒരു ജനപ്രതിനിധി ഇല്ലാതെ പോയില്ലല്ലോ ലോക്സഭാംഗം. എന്തുകൊണ്ടില്ലാതായി? രാജിവെച്ച് പോയതുകൊണ്ട്. ഇതൊക്കെ ജനങ്ങൾ ശ്രദ്ധിക്കുന്നുണ്ട്. राहुल गांधी ने वायनाड के साथ साथ उत्तर प्रदेश की रायबरेली लोकसभा सीट पर भी जीत हासिल की थी। बाद में उन्होंने वायनाड सीट छोड़ने का फैसला किया, जिसकी वजह से यहां उपचुनाव कराना जरूरी हो गया। वायनाड उपचुनाव में मोकेरी का सामना पहली बार चुनावी मैदान में उतर रही UDF उम्मीदवार प्रियंका गांधी वाड्रा और बीजेपी की नव्या हरिदास से होगा। नव्या 1 दशक तक कोझिकोड कॉरपोरेशन में पार्षद रह चुकी हैं। तो केरल लोकसभा वायनाड सीट पर उपचुनाव है। वायनाड सीट उपचुनाव में प्रियंका गांधी धुआंधार कांग्रेस के लिए प्रचार प्रसार कर रही हैं और भाषण, रैलियों और जनसभा में बीजेपी को सवालों के कटघरे में भी खड़ा कर रही है। इसी से जुड़ी रिपोर्ट आपको दिखाते हैं। कांग्रेस महासचिव और केरल की वायनाड लोकसभा सीट पर हो रहे उपचुनाव में UDF उम्मीदवार प्रियंका गांधी वाड्रा ने अपना कैंपेन तेज कर दिया है। इस दौरान उन्होंने कहा कि बीजेपी की अगुवाई वाली केंद्र सरकार लोकतंत्र को खत्म करने की कोशिश कर रही है। 2 दिनों के लिए वायनाड में मौजूद प्रियंका ने कहा कि बीजेपी की राजनीति उस तरह की राजनीति से अलग है जिस पर देश बना था। They have forgotten the essence of our nation. They are working to destroy democracy. അവർ ജനാധിപത്യത്തെ നശിപ്പിക്കാൻ വേണ്ടിയാണ് പ്രവർത്തിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. To spread anger and spread hatred and spread divisiveness.
Their sole objective is to remain in power no matter what the means are. उन्होंने केंद्र सरकार पर वायनाड के भूस्खलन प्रभावित इलाकों में पुनर्वास के लिए कोई फंड मुहैया न कराकर उसकी उपेक्षा करने का भी आरोप लगाया। You've seen it here in Wayanad just recently, 2-3 months ago when there was the tragedy and there was a massive landslide which caused immense devastation, which caused pain and suffering, where families were lost, livelihoods were lost, houses were washed away. നിങ്ങൾ ഇതേ രാഷ്ട്രീയം ഈ അടുത്ത കാലത്ത് വയനാട്ടിൽ കണ്ടു. മാസങ്ങൾക്ക് മുമ്പ് ഇവിടെ വലിയ ഉരുൾപൊട്ടലും മണ്ണിടിച്ചിലും ഉണ്ടായി. ജനങ്ങൾക്ക് മുമ്പൊന്നും കണ്ടിട്ടില്ലാത്ത അതീവ നാശമുണ്ടായി. പലരുടെയും ജീവനോപാധികൾ നഷ്ടപ്പെട്ടു, ജീവിതം നഷ്ടപ്പെട്ടു, വീടുകൾ നഷ്ടപ്പെട്ടു. അവിടെ നിങ്ങൾ രാഷ്ട്രീയം കാണുകയുണ്ടായി, രാഷ്ട്രീയം കളിക്കുന്നത് കാണുകയുണ്ടായി. You saw the ugliest face of this kind of politics. ഈ തരത്തിലുള്ള ഒരു രാഷ്ട്രീയത്തിന്റെ ഏറ്റവും വികൃതമായ ഒരു മുഖം നിങ്ങൾ അവിടെ കാണുകയുണ്ടായി. Where the compensation that is due to the victims of the disaster still has not come from the center. इससे पहले दिन में एक और नुक्कड़ सभा में प्रियंका ने कहा कि नोटबंदी समेत मोदी सरकार की नीतियां हमेशा प्रधानमंत्री के दोस्तों के हक में जाती हैं और जनता को फायदा नहीं पहुंचाती। And there is no thinking on how to make jobs for you, how to increase employment, how to give you better access for health, for education and all those needs that the government should be providing for. നിങ്ങൾക്ക് എങ്ങനെയാണ് കൂടുതൽ തൊഴിലവസരങ്ങൾ സൃഷ്ടിക്കുക, കൂടുതൽ തൊഴിൽ നൽകുക, വിദ്യാഭ്യാസത്തിനും ആരോഗ്യ സംരക്ഷണത്തിനും കൂടുതൽ സാധ്യതകൾ ഉണ്ടാക്കുക, ഇതിനെപ്പറ്റി ഒന്നും ഗവൺമെന്റ് ചിന്തിക്കുന്നില്ല. You were promised MSP for rubber, you still don't get it. You were promised a medical college. The board has been put up in front of the hospital saying it's a medical college, but there are no facilities there. നിങ്ങൾക്ക് റബ്ബറിന് താങ്ങുവില നൽകാമെന്ന് പറഞ്ഞു, നൽകിയിട്ടില്ല. നിങ്ങൾക്ക് മെഡിക്കൽ കോളേജ് വേണം. അവിടുത്തെ ആശുപത്രിയുടെ മുൻപിൽ മെഡിക്കൽ കോളേജ് എന്നൊരു ബോർഡ് വെച്ചിട്ടുള്ളതല്ലാതെ നിങ്ങൾക്ക് യാതൊരു സൗകര്യങ്ങളും അവിടെ ഇതുവരെ നൽകിയിട്ടില്ല. And when there is no respect for people, and there is no respect for the strength that people give you, then politicians wake up in the morning and decide to make whatever rules they want and you have to abide by them. प्रियंका ने मल्लपुरम के एडबना में सेठी हाजी मेमोरियल फुटबॉल स्टेडियम का भी दौरा किया और युवा फुटबॉल खिलाड़ियों से बातचीत की। एडबना वायनाड लोकसभा सीट का हिस्सा है। उन्होंने कहा कि फुटबॉल यहाँ एक खेल से कहीं ज्यादा है और ये एक इमोशन है जो समुदाय को एकजुट करता है और प्रेरित करता है। इससे पहले प्रियंका गांधी वाड्रा अचानक वायनाड के कल्लुरुट्टी में सीजी पीजे के घर पहुंची। सीजी राहुल गांधी की तरफ से शुरू की गई केलागू प्रोजेक्ट की लाभार्थी हैं। पिछले साल विनाशकारी बाढ़ के दौरान उनका घर बह गया था, जिसके बाद उनका मौजूदा घर राहुल गांधी के MP लैड फंड से बनाया गया। प्रियंका पहली बार चुनावी मैदान में उतरी हैं। वायनाड उपचुनाव में उनका मुकाबला LDF के सीनियर नेता और पूर्व विधायक सत्तन मोकेरी और कोझिकोड कॉरपोरेशन की 2 बार पार्षद रही बीजेपी की नव्या हरिदास से है। उपचुनाव के लिए वोटिंग 13 नवंबर को होगी। और वहीं मध्य प्रदेश की